हॅलो, मी विशाल नागपुरे, डायरेक्टर ऑफ गुरुकुल अॅकॅडमी नागपूर. सो आपण बघू शकतो की काल रात्री मी 1 वाजता व्हिडिओ बनवला विद्यार्थ्यांसाठी. पण काल रात्री महाभूमीमार्फत तलाठीचा रिवाइज रिझल्ट लागलेला आहे. आणि या ठिकाणी काही लहान लहान गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो, कारण की खूप साऱ्या विद्यार्थ्यांना अजून पण संभ्रम आहे की सर आमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे, तर आमचा याच्यात काही रोल आहे का? तर तुमचाच त्याच्यात रोल आहे, हे लक्षात ठेवा. सेकंड, काही गोष्टी आपण बघत होतो की काही चमित्या होत्या, काही लोक होते, काही शिक्षक होते, आंदोलनकारी, सर्वांनी टीका केल्या. बघा, टीका करण्याचा हक्क सर्वांना आहे, पण एखाद्याला भडकवणं ते चुकीचं आहे. आणि मी म्हटलं होतं आधीपासून की सत्याचा विजय होईल, आणि शेवटी आज सत्याचा विजय झालेला आहे. आणि बघा, मी काहीतरी गोष्टी सांगितल्या याच्यामध्ये, या थंबनेलमध्ये सर्व गोष्टी सांगितलेल्या की सर्वात पहिला पॉईंट पारदर्शकता, दॅट इज ट्रान्सपरन्सी. मला असं वाटतं की आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वात भयंकर जे ट्रान्सपरन्सी होती ते तलाठीमध्ये पाहायला भेटली. म्हणजेच काय की रिझल्ट लागल्यावर सुद्धा डॉक्युमेंट झाल्यावर सुद्धा पुन्हा रिझल्ट चेंज केलाय. का बरं? की काही क्वेश्चन आन्सर चेंज होते म्हणून. का बरं? की काही लोकांवर काहीतरी आक्षेप होता म्हणून. तर बघा, हे आपल्यासाठी खूप चांगली आणि गरजेची गोष्ट आहे की विद्यार्थ्यांसाठी म्हणतो ना आपण की 9-9.5 लाख विद्यार्थी चिडून गेले होते. त्यांनी हा व्हिडिओ बघा, त्या सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा की बॉस ट्रान्सपरन्सी आहे, ट्रान्सपरन्सी होती. फक्त असं आहे की शासनाचे कामं ट्विटरवर मेसेज करून, यूट्यूबवर व्हिडिओ करून, टेलिग्राममध्ये माझा एखादा ग्रुप बनवून ते टाकणे त्याला अर्थ नाही आहे. शासनाचे काम खूप शांतपणे चालत असतात आणि शासनाने योग्यपणे काम केलं. आपण सर्व बघणार आहे या ठिकाणी. आपण सर्व रिझल्ट या ठिकाणी काही लोकांवर आक्षेप घेतले आहेत. 2 लिस्ट पाठवले, एक लिस्ट नंबर 1, लिस्ट नंबर 2. ते पण काय आहे तुम्हाला मी लहान लहान पॉईंट सांगणार, कारण की अजून पण कोणाला माहिती नाही. पण मला काल रात्रीपासून नियर अबाउट 150-200 फोन आणि मेसेज येऊन गेलेले आहे की सर आमचं नाव त्या लिस्टमध्ये आहे, आमचं नाव या लिस्टमध्ये आहे, आमचे मार्क कमी झाले आहे, आमचे मार्क वाढलेले आहे. तर आपण ते सर्व बघून घेऊ की कोणाचे मार्क कमी झालेले आहे, कोणाचे मार्क वाढलेले आहे, कोणाची डाऊटफुल लिस्टमध्ये नाव आहे. 2 लिस्ट आहे डाऊटफुल, नंबर 1 आणि नंबर 2. त्यामध्ये सुद्धा गोष्टी बघून घेऊ, कारण की चौकशी झालेली आहे आणि आता पुन्हा एक उच्चस्तरीय चौकशी सुद्धा होणार आहे. आपण सर्वात पहिले बघू विद्यार्थ्यांनो की तलाठी भरती संदर्भात महत्त्वाची बातमी. 36ही जिल्ह्याचे, लक्षात ठेवा, 36ही जिल्ह्याचे सुधारित गुणवत्ता यादी, मेरिट लिस्ट, त्यांनी जे पण अपडेटेड मेरिट लिस्ट पाठवलेली आहे 36 जिल्ह्याची. आणि त्यामध्ये त्यांनी जे पण फ्रॉड लोक होते त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि समोर होणार आहे. कही खुशी कही गम. आता ते का बरं मी असं केलं, काही लोकांच्या लिस्टमध्ये नाव आलं त्यावाल्या फ्रॉडवाल्या, किंवा काही लोकांचे मार्क कमी झाले, काही लोकांचे मार्क वाढले, ते खुश झाले, मार्क वाढणार खुश झाले. मी तर असं ऐकलं की काही लोकांचे नावं टॉप 10 मध्ये होते आधी, तो डायरेक्ट 60-70 चालला गेला, असं पण झालेलं आहे बरं. तर आता या संदर्भात माननीय उच्च न्यायालय जे आहे किंवा ज्या सर्व संदर्भात जे पण आपले अधिकारी वर्ग आहे, नरके मॅडम संदर्भात आपण बघतो इथे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेले आहे. हॅट्स ऑफ आहे त्यांना सुद्धा, महसूल मंत्र्याला आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना, की यांनी तलाठी भरतीवर जो पण डाग लागला तो डाग पुसून काढलेला आहे. तरी आता काही लोक तर ते राजनीती करतीलच म्हणा. आणि पारदर्शकता मी तुम्हाला म्हणत आहे की मी आधीपासून सांगत होतो की पारदर्शकता खूप छान पद्धतीने आपण बघू शकतो. अजूनपर्यंत मी असं बघितलं नाही इतिहासामध्ये, माझ्या 10 वर्षाच्या MPSCच्या इतिहासामध्ये, की रिझल्ट लागल्यावर, डॉक्युमेंट झाल्यावर पुन्हा रिवाइज रिझल्ट लागून त्या विद्यार्थ्यांना बाहेर काढून पुन्हा चांगले विद्यार्थी घेणे म्हणजे बॉस मानावं लागेल. म्हणजे आज खरा न्याय भेटलेला आहे कोणा लोकांना, की जे खरंच आपले गुणवत्ताधारक विद्यार्थी होते त्यांना. मी आधीपासून सांगत होतो की या लोकांना शिवा मारण्यापेक्षा चौकशी फक्त म्हणा, रद्द संदर्भात नाही तर रद्द तर होणारच नाही म्हणा, म्हणजे कोणाच्या बापाची पण अवकात नाही आता समजून घ्या रद्दची. आणि काही मुलांचा निकाल राखीव, आपल्याला हे बघायचं आहे. आता राखीवमध्ये 2 लिस्ट आहे आणि 2 लिस्टमध्ये तुम्हाला सांगतो खूप लोक संभ्रम आहे की 2 लिस्ट फ्रॉड आहे. 2 लिस्ट फ्रॉड नाही आहे, त्यात 1 लिस्ट संदर्भात ते सांगितलं आपण, ते बघू आपण काय आहे. तर सर्वात पहिला पॉईंट सर्वात समजलं असेल की तलाठी संदर्भात खूप महत्त्वाची अपडेट काल रात्री आली. रात्री एक व्हिडिओ बनवला रात्री 1 वाजता, म्हणजे विद्यार्थ्याला काही गोष्टी सांगून द्यावं. आणि बघू आता हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा विद्यार्थ्यांनो, जे पण तलाठीवाले आपले विद्यार्थी आहेत. तर बघा, नवीन गुणवत्ता यादी लागेल, आता लागलेली आहे ते पूर्णपणे. 36 जिल्ह्याची गुणवत्ता यादी लागेल आणि 219 प्रश्नांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. आणि बघा, या ठिकाणी ज्यांच्या शिफ्ट्स होत्या त्या सर्व शीट वाईज त्यांनी सांगितलेलं आहे की या शीटमध्ये असं, त्या शीटमध्ये तसं, या शिफ्टचे मार्क. आणि
जनरली 75% मुलांचे मार्क वाढलेले आहेत, 3-3, 4-4 मार्क, हे लक्षात ठेवायचं. आणि आता बघू आपण काही यांचं एक हे आहे, तुम्हाला दिसतं का मला माहीत नाही, मी वाचून तुम्हाला सांगतो एक बेसिक याच्यामधलं मेन मला जसं वाटतं ते. तलाठी पदभरती 2023 साठी TCS आयन कंपनीकडून घेण्यात आलेल्या परीक्षेनंतर ते सांगितलं आहे की औरंगाबाद येथे रीट याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि त्या याचिकेनुसार आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की 57-17 मध्ये एक्झाम घेण्यात आलेली होती आणि त्यानुसार 14/9/2023 तारखेपर्यंत राबवण्यात आली होती ती एक्झाम वगैरे. त्यांनी सांगितलं की 79 प्रश्नांमध्ये उत्तर सूची किंवा प्रश्न याबाबत आक्षेप घेण्यात आले होते. बघा, मी तुम्हाला नेहमी सांगतो, मी मागे पण म्हटलं होतं, मी डिपार्टमेंट PSLला पण म्हटलं होतं, मी आरोग्य विभागाला पण म्हटलं होतं, मी WIDला पण म्हटलं होतं की बॉस तुमचा हक्क आहे, 1-2 प्रश्न जर तुमची पोस्ट जात असेल तर तुमचा हक्क आहे, बाकी तुम्हाला थांबवत आहे तर त्यांचा फायदा त्याच्यामध्ये आहे. तर बघा, शेवटी 79 प्रश्नांची रीट्स टाकलेली आहे, क्वेश्चनची ही टाकलेली आहे आणि सर्व क्वेश्चन चेंज करण्यात आलेले, सर्व क्वेश्चन. ठीक आहे. आणि त्यानुसार बघतो आपण 19 प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त केलेले आहे त्याच्यामध्ये आणि 180 प्रश्नांचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्यात आलेले आहे. म्हणजे 219 जे पण प्रश्न जे सत्रामध्ये घेण्यात आलेले होते त्यांनी असं काहीतरी म्हटलं याच्यामध्ये. नंतर आपण बघू की 219 प्रश्नामधील बदलानुसार गुणवत्ता यादीमध्ये बदल झालेला आहे. म्हणजे गुणवत्ता यादी ऑब्व्हियसली 219 प्रश्न त्या संपूर्ण या 57 शिफ्टमध्ये ऑब्व्हियसली चेंजेस तर होतीलच. आणि त्यांनी सांगितलं तलाठी भरती परीक्षा देणाऱ्या काही उमेदवारांचे निकाल राखून ठेवण्यात येत असून त्यांची जिल्हानिहाय यादी देखील प्रसिद्ध करण्यात येत आहे. तसेच सोबत अशा 11 अशा उमेदवारांची जिल्हानिहाय यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे ज्यांचे शासन स्तरावर नंतर निर्णय घेण्यात येणार आहे. तर बघा, 2 याद्या झालेल्या आहे, एका राखून ठेवण्यात आलेले आणि एका 11 लोक डेंजर आहे ते कोण आहे ते बघू आपण काय आहे. ठीक आहे, असं त्यांनी काहीतरी सांगितलेलं आहे. आणि त्यांनी असं काहीतरी त्यांनी मार्च सांगितलं आहे की त्यांनी ID नंबर सांगितले, तारीख सांगितली. बघा, फॉर एक्झाम्पल 8 सप्टेंबर त्यांनी सांगितलं की ID नंबर आणि आन्सर की चेंज. तर बघा किती चांगलं केलेलं आहे, क्वेश्चनचे आन्सर चेंज झालेले आहे. माझ्या आवडीचा टॉपिक आहे हा जनरली आहे, मी खूप मागे लागलो होतो याच्या. आणि डाऊटफुल कॅन्डिडेट्स काही मुलांचे निकाल राखीव सुद्धा ठेवण्यात आले आहे. त्यात 2 लिस्ट आहे विद्यार्थ्यांनो, यात खूप लोकांना अजून डाऊट येतं की बाबा हे 2 लिस्ट कोणत्या. हे एक लिस्ट आहे, लिस्ट नंबर 1, याच्यामध्ये कमी ते थोडं टेन्शन नाही आहे, म्हणजे टेन्शन असं आहे ते बघू आपण सांगू. आणि लिस्ट नंबर 2, आता तुम्हाला मी सांगतो हे लिस्ट नंबर 1 आणि 2 काय आहे. तर याच्यावर बघा काय सांगितलं लिस्ट नंबर 2 वर, खालील यादीवरील उमेदवाराबाबत शासन स्तरावर नंतर निर्णय घेण्यात येईल. या 11 लोक, इथे नागपूरचे पण लोक आहे आमच्या, अबोली फाटे असेल किंवा जे पण नाव आहेत, जालन्याचे आहेत, रायगडचे 2 जण, सिंधुदुर्गचे, रत्नागिरीचे, परभणीचे आहे, धाराशिवचा आहे, नागपूरचं पुन्हा एक कोण आहे तर, आणि रायगड आणि रत्नागिरी, असे निरभर किती लोक याच्यामध्ये, तर 11 लोक याच्यामध्ये आहे. ठीक आहे, तर यांच्यावर शासन निर्णय घेणार आहे. आता CCTV फुटेज जे पण असतील त्या सेंटरवर जाऊन एक टीम असते, विजिलन्स ऑफिसरची टीम, त्या टीम मार्फत किंवा त्यांचे जे पण नियंत्रण असेल ते मी सांगणं गरजेचं नाही, त्यांच्या मार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात आलेली आहे. 11 लोक ते आहे. लिस्ट नंबर 1 जी आहे लक्षात ठेवा, याच्यामध्ये याच्यामध्ये मला वाटतं किती नाव आहे, याच्यामध्ये 50-100च्या जवळपास नाव आहे, 50-60च्या जवळपास. औरंगाबादचे 7-8 लोक आहे, बीडचे आहे, भंडारा आहे, चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे, गोंदिया आहे, हिंगोली आहे, जालना आहे, लातूर आहे, नागपूर आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, उस्मानाबाद आहे, धाराशिव आहे, पालघर आहे, परभणी आहे, पुणे आहे, रायगड आहे, सिंधुदुर्ग आहे, सोलापूर आहे, वर्धा आहे. हे काय आहे या ठिकाणी, जसं मला इथून काही लोकांचे फोन आले, त्यांनी असं सांगितलं की या ठिकाणी हे लोक डॉक्युमेंटसाठी काहीतरी घोळ झालेला आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आले नाही आहेत किंवा काही कारणास्तव ते डॉक्युमेंटला ऑब्सेंट सुद्धा होते, असं काहीतरी इश्यू झालेला आहे. हे सर्व मी इथं सांगणं चांगलं नाही आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला नरके मॅडम असेल किंवा जे पण आपले अधिकारी त्यांच्यावर माहिती पडेल, पण त्यांना माहिती विचारायची गरज नाही आहे. ते आपले कामं शांतपणे करतात, तुम्हाला काहीतरी वेळ सांगतील पण ते आपले कामं बरोबर करत आहे. हे खूप चांगलं वाटलं मनाला आज की जे पण गुणवत्ताधारक विद्यार्थी त्यांच्यासोबत नुकसान होणार नाही या लिस्ट बघून. तर या लिस्टमध्ये तुम्हाला काय म्हटलं मी, या ठिकाणी खूप सारे असे नाव, आता कसं यांना भीती वाटली असेल की बाबा काय भीती त्यांना वाटली, त्यांना माहिती आहे की त्यांचं काहीतरी चुकीचं झालेलं आहे. डॉक्युमेंट रिलेटेड लिस्ट इथं सांगितलेलं आहे बघा, खालील यादीमधील उमेदवारांचे निकाल अधिक छाननीसाठी राखून ठेवण्यात येत आहे. म्हणजे यांचं पुन्हा व्हेरिफिकेशन होणार आहे पूर्णपणे.
यांचं पुन्हा व्हेरिफिकेशन होणार आहे. जे इथूनही काही सापडतात तर बॉस मग तर संपलं काम. ठीक आहे, म्हणजे आपल्यासाठी एक चांगलं आहे. जे गुणवत्ताधारक विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे की बाबा, आणि आमची तेच मागणी होती आधीपासून, विशाल नागपूरची आम्ही तेच मागणी होती, रद्द सोडून द्या, त्याचं काही घेणं देणं नाही. हा अशा एक्झाम खूप ठिकाणी होते, 10वी आहे 12वी आहे, ते आरोग्य विभाग आहे, कारण आरोग्य विभागामध्ये नाही होत. MPSCचे क्वेश्चन चेंज होत नाही आहे, मग त्या ठिकाणी का तुम्ही पूर्ण भरती रद्द कराल का? ते असते ना, ते कमी नॉलेज असल्यावर थोडंसं ते पागल्यासारखे, ते का पिसाळल्यासारखे करतात, तशा पद्धतीने काही लोक करतात जनरली. किंवा होऊ शकते माझे नाव नाही आहे बाबा याच्यात, म्हणून स्वतः नापास झाला असेल म्हणून त्याच्यामध्ये नाव नाही आहे, आणि बाकी ठिकाणी पास झाला तर तेच भरती चांगली आहे. म्हणजे असं पण होतं कधी कधी की माझं नाव याच्यात नाही आहे. काही आहे लोक, आता मी नाव नाही घेते त्याच्यामुळे समजून घ्या, काही लोकांचे नावं आहे या लिस्टमध्ये नाव नाही आहे, तर हे फ्रॉड आहे. आणि ज्या लिस्टमध्ये माझं नाव आहे ते भरती ट्रान्सपरंट आहे. असं होते का कधी लेखा? तर असं काहीतरी आहे. लिस्ट 1 मध्ये यांचं पुन्हा व्हेरिफिकेशन होणार आहे, आणि लिस्ट 2 मध्ये यांच्यावर खालील यादीमध्ये जे उमेदवार आहेत त्याच्या शासन स्तरावर नंतर निर्णय घेण्यात येणार आहे. जर यांच्या संदर्भात काही गोष्टी सापडल्या तर मग बॉस काय सांगता येत नाही. अजून आम्ही कोणाचे नावं घेऊन काही चांगलं नाही याच्यामध्ये घेणं, पण जो सांगतो की असं काहीतरी लिस्ट लागलेलं आहे म्हणून विद्यार्थी संभ्रम बाळगायची गरज नाही. हे लिस्ट वेगळी आहे, इथे काहीतरी वेळ सांगितलं आहे. खालील यादीमध्ये उमेदवाराबाबत शासन स्तर निर्णय घेणार आहे, आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे की अधिक छाननी, इथे व्हेरिफिकेशन, लिस्ट 1चं व्हेरिफिकेशन होणार आहे, लिस्ट 2चं व्हेरिफिकेशन झालेलं आहे, त्याच्यावर शासन निर्णय घेणार आहे. तर असं माझा आधीपासूनचा जो मुद्दा होता 1-2 महिन्यापासून, की जे माझे विद्यार्थी आहे 4,500 विद्यार्थी आहे, त्या सर्वांचा नुकसान नको व्हायला. काही चमित्या असेल, काही आंदोलनकारी शिक्षक असेल, त्यांनी खूप त्रास दिला. त्यांनी एवढा मानसिक त्रास दिलेला आहे, काहीतरी ट्विट करून, काहीतरी ग्रुपवर टाकून किंवा काहीतरी करून, इतका मानसिक छळ केलेला या पोरांचा बिना कामाचा. शेवटी त्यांना हा उत्तर त्यांच्या याच्यावर चपाट केलेली आहे आपल्या आदरणीय जे अधिकारी आहे सर्वांनी. आणि माझी सुद्धा आणि सर्वांची हेच होती की बाबा SIT चौकशी स्थापन करा, किंवा तुम्ही कोणती चौकशी स्थापन, CBI काऊन नाही करा, एक्झाम्पल नाही का, त्यांची इच्छा होती तर. पण 10-12 लोकांमुळे, आता 11 लोक आपल्याला भेटले, किंवा 50-100 लोकांमुळे 4,500 जे गुणवत्ताधारक जे गरीब विद्यार्थी आहे, जे अतोनात प्रयत्न करतात, 5-5 वर्ष जे मेहनत करत आहे, एक्स सर्व्हिसमॅन याच्यामध्ये लोक आहे, यांना फ्रॉड म्हणणं किती बरोबर आहे? म्हणजे मी आज असं म्हणू शकतो की एक्स सर्व्हिसमॅन असेल, अपंग असेल, ते महिला असतील, हे जे गुणवत्ताधारक विद्यार्थी असतील, या लोकांना फ्रॉड म्हणणं किती चुकीचं होतं हे मला सांगा. म्हणजे आपल्याकडे कोणत्याही गोष्टीचे पुरावे, आता पुरावे खूप सारे भेटतात रे पेपरामध्ये, पेपराचे पुरावे मानले जातात का? माहिती आहे तुला IPC काय आहे, तर एव्हिडन्स ॲक्ट माहीत आहे. तर मला असं वाटते की एक्स सर्व्हिसमॅनला म्हणणं तुम्ही फ्रॉड आहे, अपंगाला म्हणून तुम्ही फ्रॉड आहे. एक्स सर्व्हिसमॅनला तुम्ही कोणाची, तुझ्या नक्की नसेल, तुझ्या नका हे नाही समजलं का? त्यानंतर जे गुणवत्ताधारक जे मेन्स दिलेले विद्यार्थी आहे, राज्यसेवा मेन्स, कंबाईन मेन्स, या सर्व मेन्स दिलेल्या विद्यार्थ्यांना फ्रॉड म्हणणे, विदाऊट प्रूफ, विदाऊट काही गोष्टी काहीतरी बळबळ करून देणे, माझ्या ग्रुपमध्ये खूप सारे लोक आहेत त्यांना माहिती करणे, आणि काहीतरी अफवा, दंगे पसरवणे. दंगे झाले, याच्याने दंगे होऊ शकतात. काऊन झाले नाही दंगे संभाजीनगरमध्ये? बिना कमाई लोक इथे एकत्र येऊन गेले, त्याच्यावर केसेस झालेले आहे. म्हणजे भडकाऊ भाषण, भडकाऊ कृत्या करणे हे सुद्धा शासन मान्य गुन्हा आहे, लक्षात ठेवायचं. आणि सध्या तुम्ही ऑथॉरिटी नाही आहे, ऑथॉरिटीने काही लोकांना सांगितलेलं आहे, आता लिस्ट 1 लिस्ट 2 लावलेली आहे, लिस्ट 2 मेन आहे याच्यामध्ये, की यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. मग त्याच्यामध्ये मग हा आहे, तो आहे, मग ते स्वतःच न्यायाधीश बनून जाते काही लोक, हे चुकीचं आहे कम्प्लिटली. तर मला वाटते की आज खूप महत्त्वाचा दिवस आहे, आणि लढ्याला यश सुद्धा आलेलं आहे विद्यार्थ्यांच्या, आणि लवकरच, आता मला तरी असं वाटते की आता लवकरच या 36 जिल्ह्याची एकत्र यादी लागेल. आता एकत्र 33 आणि 13 नाही लागेल, एकत्र यादी लागेल. ते आपण मग तो कोर्ट केस मला वाटतं 7 एप्रिलला काय 9 एप्रिलला काहीतरी गेले, 7 की 9 एप्रिल काहीतरी, 6 की 9 एप्रिल काहीतरी गेलेली आहे. तुम्हाला मी आधी सांगितलं कोर्ट केसचं काही मॅटर नाही, याच्यामध्ये रिझल्ट लावू शकतात. रिझल्ट का बरं लागला नव्हता की आपली रीड्स टाकली होती संभाजीनगर या ठिकाणी, म्हणजे औरंगाबाद हायकोर्ट या ठिकाणी, आणि माननीय हायकोर्टचे आदेश असल्यापर्यंत तोपर्यंत रिझल्ट लावता येत नाही. त्यांचे आदेश आलेले आहे, सर्व गोष्टी क्वेश्चन चेंज करण्यात आलेले आहे, आणि शेवटी नवीन गुणवत्ता याद्या ज्या आहेत त्या पब्लिश केलेल्या आहेत. आणि या ठिकाणी अजून चांगली ट्रान्सपरन्सी आली, अजून चांगले गुणवत्ताधारक विद्यार्थी. का बरं? ज्यांचे प्रश्न चुकीचे होते ते बाहेर निघाले, ज्यांचे बरोबर होते ते अजून आतमध्ये आणले. म्हणजे तुम्हाला जसं म्हटलं की ट्रान्सपरंट, आपली भरती अजून ट्रान्सपरंट झालेली आहे. आणि पुन्हा एकदा मी धन्यवाद देऊ इच्छितो
आपले जे नरके मॅडम असतील, माननीय महसूल मंत्री असतील आणि देवेंद्र फडणवीस साहेब असतील. ठीक आहे, थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.